एका नवरा बायकोचं संभाषण चालू असताना एका बायकोकडून नवऱ्यासाठी चुकीचा अपशब्द वापरला गेला आणि नवऱ्याचा इगो जागृत झाला. म्हणजे कारण त्याचा अहंकार दुखावला गेला, मनात कुठेतरी तिचा तो शब्द पोहोचला आणि त्याने तिच्या कानामागे लावली. कानामागे लावल्यानंतर त्याही महिलेने काही विचार न करता आडवा तडवा बोलायला चालू केलं. रागाचा भार होता, ती काय मनापासून बोलत नव्हती बिचारी. त्याच्या भांडणामध्ये त्याला राग आला. त्याने विचारलं, आता जर मला बोलशील मी घर सोडून निघून जाईन, मी घर सोडून निघून जाईन. शब्द लक्षात ठेवा, शब्द. मी कोणत्या विषयावर बोलतो? मी घर सोडून निघून जाईन. तिने सांगितलं का? त्यानं सांगितलं, तू माझी चेष्टा करू नको, तू ढिले घेऊ नको मला. तिने सांगितलं, पिशवी भरेले उचला लगेच निघा. पण लावणं पडून त्याला माझ्या टाकलंच होती बिचारी. थोडं घर डोकंच गरम झालं होतं तिचं. तो म्हणे, एकदा जर जेवतो पुन्हा येणार. ती म्हणे, पहिले निघता का पिशवी बाहेर फेकू. याला वाटलं आता आपलं डिपॉझिट जप्त व्हायची वेळ आली, त्याच्यापेक्षा निघायचं बरं. मग यांनी काय केलं, पिशवी उचलली आणि जड पावलाने उमरा ओलांडला. उमरा ओलांडला, हळूहळू मागं पाहतोय, पुढं पाहतोय, येते का काय, म्हणती का काय. अहो नका जाऊ, म्हणती का काय. ती बाहेरच आली नाही. आता त्याही तिलाही माहित होते गिराय काय लेवलचं येतं. त्यानं पिशवी घेतली, स्टँडवर आलं. नाशिकला जायचं, 10ची गाडी आली. याला वाटलं 10च्या गाडीत बसून काय जाण्याचा अर्थ आहे. 10:30 आली. मग ती बोलवायला आपण 10च्या गाडी निघून जाऊ. ती 10:30 आली. मग 10ची गेली, 12ची गेली, 2ची गेली. पाहता 6 वाजले. पाहता काय माझ्याकडं ते स्टँडवर बसेल, ही आलीच नाही. झालं काय, शेतातून चढून याच्या म्हशी येत होत्या. याच्या 2 म्हशी होत्या, दुभत्या, त्या येत होत्या. बस संधी सापडली. काहीच केलं नाही, पिशवी बघलं, मारली आणि शेपटीचं शेपूट धरलं. तुम्हाला माहिती का शेपटीचं म्हशीचं शेपूट धरलं काय होतं? म्हशीचं शेपूट धरलं काय? गोंदा माहिती, गोंदा म्हणजे माहिती ना. याचा एकच मंत्र, आगा आगे म्हशी मला कुठं नेशी, आगा आगे म्हशी मला कुठं नेशी, आगा आगे म्हशी. घर आलं त्याच, आगा आगे म्हशी मला कुठं नेशी. घरात आलं पार. ती म्हणे का लय लवकर आले. तू आता माझं डोकं खवळून देऊ नको, मला यायचं नव्हतं, या म्हशीमुळे यावं लागलं.